नमस्कार, मी माधुरी नवले. सर्वप्रथम 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा विषय म्हणजे 12वी नंतर काय. चला तर मग आज आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत टॉक शो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि भेटणार आहोत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षण तज्ञ डॉक्टर शंकर नवले सर व याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी नवले व श्रावणी नवले. आपणा सर्वांचं टॉक शो या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर. 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं व कुठे ऍडमिशन घ्यावे याबद्दल पालकांना आपण थोडेसे मार्गदर्शन करावे. नमस्कार. प्रथमतः आम्हाला या टॉक शो मध्ये बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आत्ताच आपण जो प्रश्न विचारला आणि जी शंका उपस्थित केली की 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं किंबहुना 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा आणि पालकांच्या मनात सुद्धा खूप साऱ्या शंका असतात. त्यांना खूप साऱ्या अडचणी भासवत असतात आणि नक्की मला भविष्यात काय करायचं आहे. प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं, पण ते स्वप्न कसं पूर्ण करावं, काय करावं याविषयी नक्की संभ्रम असतो आणि त्यावेळेस काहीतरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे आपण हा जो टॉक शो घेतलेला आहे प्रथमतः आपलं खूप आभारी आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आता यानंतर आपण जे म्हटलं की 12वी नंतर काय करायचं, तर 12वी नंतर खूप साऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध असतात. आता 12वी म्हणजे आपण आता रिस्ट्रिक्ट करतोय 12वी सायन्स, अर्थात 12वी आर्ट्स नंतर सुद्धा संधी असतात, 12वी कॉमर्स सुद्धा नंतर संधी असतात, 12वी सायन्स नंतर सुद्धा संधी असतात. पण आपल्या मला वाटतं आजच्या टॉक शो मध्ये आपण 12वी सायन्स नंतरच्या संधीविषयी बोलत आहोत. आणि 12वी सायन्स नंतर परत 12वी सायन्स मध्ये 12वीला असताना विद्यार्थ्यांना सायन्सचे 4 विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. हे 4 सायन्सचे महत्त्वाचे विषय असतात. आणि त्याबरोबर मग मराठी, इंग्लिश आणि जिओग्राफी वगैरे आणि काही व्होकेशनल कोर्सेस असतात. ते यापैकी विद्यार्थ्यांनी नक्की 12वीला असताना कोणता विषय घेतला त्याच्यानुसार त्याचं पुढचं करिअर ठरत असतं. आता 12वीला असताना जर विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय घेतलेले असतील तर त्याला पीसीएम असं म्हणतात, ज्याला ए ग्रुप असं समजलं जातं. आणि जर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय घेतलेले असतील तर त्याला पीसीबी किंवा बी ग्रुप असं म्हटलं जातं. आणि काही विद्यार्थी असे असतात की दोन्ही ग्रुप घेतात, त्या विद्यार्थ्यांना इकडे किंवा तिकडे दोन्हीकडे जाण्याच्या संधी असतात. पीसीएम घेऊन जाणारे जे विद्यार्थी असतात यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि तत्सम ज्या काही ब्रांचेस आहेत या इकडे जाण्याचं विद्यार्थ्यांना संधी असते. तसं पीसीबी ग्रुप घेऊन जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी आपले शक्यतो मेडिकल ग्रुपकडे जाणारे किंवा मेडिकल असेल, फार्मसी असेल या क्षेत्रात जाणारे विद्यार्थी असतात. आता ह्या दोन्ही क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना 12वी नंतर एक एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागते. अर्थात या एंट्रन्स एक्झामिनेशन महाराष्ट्र राज्याच्या पातळीवरती सुद्धा होतात, त्याला MSCET नावाचे एक्झामिनेशन म्हणतात. आणि देशाच्या पातळीवरती जर ए ग्रुपचे विद्यार्थी असतील तर JEE नावाची परीक्षा असते आणि जर बी ग्रुपचे विद्यार्थी असतील तर त्यांना नीट नावाची परीक्षा असते जी मेडिकलमध्ये जातात. आता ह्या दोन्ही परीक्षा दिल्यानंतर अर्थात त्या परीक्षेची काठिण्य पातळी वेगवेगळी असते, विद्यार्थ्यांना त्याची तयारी करावी लागते. पण काही अशा पण संधी आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत नाही, पण ते करून तुम्ही प्लेन ज्याला BSc आपण म्हणूयात किंवा BCS म्हणूयात किंवा BCA सारखे कोर्सेस आहेत जे पूर्वी आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत 3 वर्षाचे होते, पण आता नवीन शैक्षणिक धोरण जे 2020 आलेलं आहे त्याच्यानुसार ते कोर्सेस सुद्धा 4 वर्षाचे झालेले आहेत. तर अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी असतात. याविषयीच मी तुम्हाला सांगू शकतो की विद्यार्थ्यांना मग त्याची आवड नक्की काय आहे. त्याला ए ग्रुपमध्ये जायचंय, इंजिनिअरिंग करायचंय, का बी ग्रुपमधून फार्मसीला का मेडिकलला जायचंय किंवा प्लेन BSc करून त्याला पुढे काही करिअर करायचं, अशा वेगवेगळ्या संधी त्याला उपलब्ध असतात. खूपच छान माहिती सांगितली सर. सर, आपण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आहात आणि अभियांत्रिकी शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी कुठल्या शाखेत ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांची उत्तम करिअर होईल असे आपल्याला वाटते. येस, हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या 12वी नंतरच्या संधी उपलब्ध असतात. आता आपण परत रिस्ट्रिक्ट झालेलो इंजिनिअरिंग, ज्याला अभियांत्रिकी महाविद्यालय असतात किंवा अभियांत्रिकी शिक्षण असं म्हणतो. आता अभियांत्रिकी शिक्षण ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस अभियांत्रिकीमध्ये आम्ही ठरवत असताना एक 3 महत्वाच्या कोर ब्रांचेस किंवा मदर ब्रांचेस याला आपण म्हणूयात किंवा पॅरेंट ब्रांचेस याला म्हणतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांना कोर ब्रांचेस असं म्हणतात. कारण ह्या ज्या ब्रांचेस आहे ह्या ब्रांचेस किंबहुना आम्ही आता इंजिनिअरिंगची व्याख्या करताना जसं सांगतो की इंजिनिअरिंग इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ सर्टन ऍप्लिकेशन. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जे काही सायन्समध्ये बेसिक्स, लॉज, फॉर्म्युले शिकलेले असतात यांचेच ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग मध्ये वापरले जातात. तर या तिन्ही ब्रांचेसचे आपापले स्वतःचे ऍप्लिकेशन्स आहेत. पण भविष्यामध्ये
जशा जशा प्रकारच्या नवीन नवीन ऍप्लिकेशन्स यायला लागले त्या पद्धतीनं त्या प्रत्येक ब्रांच मधून नवीन ब्रांचेस तयार व्हायला लागल्या आणि त्याला डेराइव्ड ब्रांचेस आपण म्हणूयात किंवा आता सध्या चलत असलेल्या त्या ब्रांचेस आहेत. मग त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इव्हन केमिकल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, अशा तत्सम खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. IT इंजिनिअरिंग आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आता नवीन नवीन काही ब्रांचेस यायला लागलेल्या आहेत, ज्याला डेटा सायन्स इंजिनिअरिंग या ML इंजिनिअरिंग अशा प्रकारचे ब्रांचेस म्हटल्या जातात. पण आता ते फार लिमिटेड स्पेशलायझेशन झाले. इंजिनिअरिंग मध्ये ढोबळ मानाने जर विचार केला तर एक 5-6 ब्रांचेस ह्या अतिशय वेल नोन आहेत की जिथे विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि विद्यार्थ्यांची प्रगती चांगली होते. त्यामध्ये मी म्हटलं तसं सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग आणि अर्थात केमिकल इंजिनिअरिंग वगैरे किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंग. येस, खूपच छान माहिती सांगितली सर. सर, आपण एक पालक आहात आणि हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल, त्यावेळेस आपण काय केले? नक्कीच. खरं तर मी म्हटलं तसं आताच ह्या टॉक शोच्या माध्यमातून आपण हा टॉक शो घडून आणलाय. हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचाच नाही तर पालकांचा सुद्धा आहे. आणि मीही आता जरी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य जरी असलो तरी सुद्धा पालक म्हणून मलाही हा प्रश्न होता, माझ्या मुलींनी काय करावं, त्यांचं करिअर पुढे कसं जावं. पण हे करत असताना मी अर्थात सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घेतलेली आहे की आपल्या पाल्याची आवड काय आहे. जे आपल्या पाल्याची आवड आहे त्याच्या आवडीनुसार आणि पाल्याची कुवत काय हे दोन्ही गोष्टी पालकांना माहित असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पालकांना पाल्याची आवडही माहित नसते किंवा किंवा त्याची कुवतही माहित नसते. मार्केटमध्ये किंवा आपल्या शेजारी पाजारी किंवा समाजामध्ये कोणीतरी काहीतरी सांगतो की ही ब्रँच चांगली आहे, ती ब्रँच चांगली आहे, किंवा म्हणजे याला ऍडमिशन घेतलं तर खूप चांगलं करिअर आहे म्हणून मुलं ऍडमिशन घेतात, किंवा त्या मुलाची त्या ब्रँच मध्ये त्याची आवड आहे की नाही हे पाहिलं जात नाही. नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर खरंच त्याची कुवत आहे की नाही. कारण मी आता जे सांगितलं सायन्सचे सगळे विषय आहेत, पण यापैकी नक्की कोणत्या विषयामध्ये मुलाला त्याचे हे आहे, त्याची काठिण्यता पातळी त्याला किती समजू शकते हे समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार आपल्या मुलांच्या ऍडमिशनचा निर्णय घेतला पाहिजे. मी अर्थात हे करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्यानुसार माझ्या मुलींना मी गाईड केलं की तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्या ब्रांच आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे करिअरच्या संधी काय काय. प्रत्येक ब्रांचमध्ये अशी कोणतीही ब्रांच फार चांगली किंवा फार वाईट असं अजिबात नाही. प्रत्येक ब्रांच चांगलीच आहे. प्रत्येक ब्रांच मधून खूप चांगल्या करिअरच्या संधी आहेत आणि ह्या करिअरच्या संधी ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकतात. फक्त ते इंजिनिअरिंग करत असताना त्या विद्यार्थ्यांनी अगदी जे काही नियमानुसार ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे किंबहुना त्या विद्यार्थ्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी विचार करून कॉलेजमध्ये जे काय असतील रूल्स रेग्युलेशन्स असतील किंवा अकॅडमिक्स असेल, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, यामध्ये पार्टिसिपेट करून नवीन नवीन कोर्सेस शिकवून व्हॅल्युएशन प्रोग्राम्स करून स्वतःमध्ये ऍडिशन काहीतरी वाढवून, कारण विद्यापीठाच्या करिक्युलम पेक्षाही बऱ्याच गोष्टी इतर करायच्या असतात, हे जर विद्यार्थ्यांनी केलेलं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं आयुष्य त्याचं करिअर चांगलं होऊ शकतं याची मला खात्री आहे. म्हणून अशाच पद्धतीचा निर्णय मी माझ्या मुलीसाठी घेतला आणि मला वाटतं मी घेतलेला निर्णय योग्य आहे. अतिशय छान माहिती दिली सर, धन्यवाद. श्रावणी, आपण CSE ला ऍडमिशन न घेता ENTC लाच ऍडमिशन का घेतले? जसं आता सगळे लोक म्हणतात की CSE ही ब्रांच खूप सध्या काय म्हणतात ट्रेंडिंग ब्रांच आहे की सगळे लोक CSE ला जातात, पुढे खूप ऑप्शन असतात. मग ते कसं असतं म्हटलं जातं की ती एक बॉटल अप सिच्युएशन होईल. आता आमच्या प्राचार्यांकडून आम्हाला हे गायडन्स आलं होतं की आता कसं असतं सप्लाय वर्सेस डिमांड सिस्टीम असते. आता आपला सप्लाय खूप 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 देत चाललोय पण डिमांड एकदम कमी होत चालले. तर जर ENTC मध्ये आपल्याला, आता आम्ही ENTC स्टुडंट आहोत, आम्हाला ENTCच्या स्टुडंट्समध्ये आम्हाला जे CSE वाल्यांना जे शिकवतात त्याही गोष्टी शिकवतात, कोडिंगवाल्या इव्हन कोरच्या ज्या गोष्टी आहेत त्याही सगळ्या शिकवतात, जसं की VLSI असेल, एम्बेडेड सिस्टीम असेल. आणि आता जर सिनारिओ पाहिला आपण तर आपण आता स्वतः इंडिया म्हणजे स्वतः चीप मॅन्युफॅक्चरिंग आता आपण म्हणत आहोत. ऑलरेडी गुजरातमध्ये 2 प्लांट्स उभे केलेले आहेत सेमीकंडक्टरचे. सो त्या माध्यमातून आपण जर पाहिलं, म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर ENTC इंजिनियर्स वाल्यांना पुढे खूप साऱ्या म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इव्हन म्हणजे ते IT सेक्टरमध्येही काम करू शकतात किंवा कोरमध्येही जॉब करू शकतात किंवा त्यांनी आता ई-व्हेकल्स म्हणा, आता ई-व्हेकल्स मध्ये पण त्याचं ऑटोमायझेशन आलंय तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स तिथेही लागतात. मग सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लागतातच. त्यामुळे मला असं वाटलं की मी CSE न घेता, कारण CSE मध्ये आपल्याला कोडिंग वगैरे तर शिकतात पण ते आपल्याला ENTC मध्ये पण शिकता येतात. इव्हन आपल्याला रोबोटिक्स, AI बिल्डिंग, AI जनरेटिव्ह AI हे सगळ्या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे मी ENTC इंजिनिअरिंगला घेतलं. खूपच छान माहिती सांगितली श्रावणी. सृष्टी, आपण अभियांत्रिकीच्या कुठल्या शाखेमध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि का घेतले आहे? नमस्कार, माझं नाव सृष्टी नवले. मी SY मेकॅनिकल सेकंड इयर मेकॅनिकलला आहे.
तर आफ्टर 12th मी जसं सर म्हटले तसं मी आफ्टर 12th महाराष्ट्राची CET दिली होती, ज्याच्यामध्ये मला 81% होता. तर 81%वरती मला सिंहगड कॉलेजमध्ये CSE ला सुद्धा ॲडमिशन म्हणजे ज्या पाहिजे त्या ब्रांचला ॲडमिशन भेटलं असतं. बट मी मेकॅनिकल चूज केलं कारण तो माझा स्वतःचा पर्सनल चॉईस आहे. तो ह्याच्यासाठी कारण आफ्टर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मला डिफेन्समध्ये जायचं आहे, ज्याच्यासाठी डिफेन्समध्ये गर्ल्स ॲज अ गर्ल मी मेकॅनिकल इंजिनियर मला टोटल 40 to 45% कोटा आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे ते RTO ऑफिसमध्ये असू शकतं किंवा नेव्हीमध्ये असू शकतं किंवा अजून इतर सर्व्हिसेसमध्ये असू शकतं. अजून मेकॅनिकल इंजिनियर ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर जसं श्रावणी म्हटली की आम्ही त्यांच्यासोबत टायअप करून मेकॅट्रॉनिक्स ज्याच्यामध्ये रोबोटिक्स, ऑटोमायझेशन ऑफ रोबोट्स ते म्हणतात तसं आम्ही सॉफ्टवेअर शिकू शकतो, जसं कटिया असू शकतं, ऑटोकॅड असू शकतं. म्हणजे ॲज अ कोर ब्रांच, ॲज अ फादर ब्रांच आम्हाला सगळीकडचंच नॉलेज आहे. म्हणजे आम्ही जर म्हटलं तर आम्ही IT फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकतो, आम्ही जर म्हटलं तर आम्ही कोर फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकतो. मग हा विचार करूनच मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चूज केली. खूपच छान माहिती सांगितली सृष्टी. आत्ताच आपल्याबरोबर स्वरा पाठक ह्याही इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आपल्याबरोबर ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. तर स्वरा, आपण सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन का घेतले? नमस्कार, मी स्वरांगी पाठक. मी सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकत आहे. मी सिंहगड कॉलेज चूज केलं कारण इथे चांगला स्टाफ आहे, चांगली प्लेसमेंट होते, मुलींच्या सुरक्षिततेची जास्त काळजी घेतली जाते. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इथं सर लोक एकदम फ्रेंडली राहतात. आपल्याला काही डाऊट असेल तर ते एकदम क्लिअर करतात. म्हणून मग मी सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज चूज केलं. खूपच छान स्वरा, आपला हा निर्णय खूपच छान आहे. टॉक शो या कार्यक्रमात आपला बहुमूल्य वेळ देऊन सहभागी झाला आणि खूप छान माहिती सांगितली. विद्यार्थी व पालकांच्या मनात जे संभ्रम निर्माण झाले असतील ते नक्कीच दूर झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरही मिळालेली आहेत. आपण सर्वांनी टॉक शो या कार्यक्रमात सहभागी होऊन खूप छान माहिती सांगितली. याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. रसिक हो, आजचा आपला टॉक शो हा कार्यक्रम येथे संपला. धन्यवाद.